Oh my god, wow. वाव, कमाल कमाल. अफलातून मला खूप आवडलं हे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ एकदम खास होणार आहे कारण आपण चाललो एका सिरियलच्या शूटला आणि तिकडे दोन ॲक्ट्रेसला आपल्याला स्केच द्यायचे. ते कोणाला द्यायचे ते तुम्ही इंट्रोमध्ये बघितलंच असेल. सो त्या दोन्ही ॲक्ट्रेसला आपल्याला स्केच द्यायला जायचं आहे. सो त्यांनी मला डायरेक्ट सेटवरती बोलवलं. त्यांच्या जे मराठी सिरियल आहे भाग्य देत तुम्हाला, त्या सिरियलच्या सेटवरती आपल्याला जायचं आहे अंधेरीला. सो तुम्हाला मी स्केच दाखवणार होतो आधीच, पण मी गिफ्ट रॅप वगैरे कालच करून ठेवले कारण सकाळी मला लवकर जायचं आहे. त्यामुळे मग गिफ्ट रॅप वगैरे करून ठेवले. सो जेव्हा ते अनबॉक्स करतील म्हणजे अनरॅप करतील तिकडे त्यांना देईल तेव्हाच तुम्हाला बघायला मिळेल. सो आता फटाफट आवरतो मी आणि घरून निघतो. आता डायरेक्ट सेटवरती गेल्यावरतीच पुढचं आपण ब्लॉग शूट करूया कारण मधला ट्रॅव्हलिंगचा वगैरे तुम्हाला पण बोर होईल बघायला. सो तो पार्ट मी शूट नाही करणार आहे. डायरेक्ट आपण सेटवरती गेल्यावरतीच पुढचा ब्लॉग शूट करूया. सो व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला, स्केच आवडला तर लाईक नक्कीच करा. आता जस्ट पोचलो मी मेट्रो स्टेशनवरनं उतरलोय. आवाज थोडा माझा येणार नाही कारण रस्त्यावर आता चालतोय, मी जातोय स्टुडिओच्या जवळ. सो बघू आता तिकडे जाऊन त्यांना देईल. आज बऱ्याच गोष्टी मी नवीनच करतो. म्हणजे मेट्रोमध्ये पण पहिल्यांदा ट्रॅव्हल केलं मी, त्यानंतर स्टुडिओला किंवा असं सेटवरती पण पहिल्यांदा चालतोय आणि असं रोडवरती पण ब्लॉग मी पहिल्यांदाच बनवतोय. सो आज चांगला एक्सपिरियन्स, नवीन एक्सपिरियन्स मिळतोय चांगला. आता मी पोचलो इथे त्या स्टुडिओमध्ये, बघतो इथे विचारतो त्यांना अगोदर, त्यानंतर आतमध्ये गेलो तर पण शूट करूया. पोचलोय मी स्टुडिओमध्ये, आतमध्ये वेटिंग रूममध्ये थांबलो. त्यांचं शूट चालू आहे वाटतं, त्यामुळे थोड्या वेळ थांबायला लागणार आहे. वाव, खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. कमाल. कावेरी स्केच आहे. स्टार्ट आहे. वाव, सो स्वीट, खूपच गोड. वा, थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट. स्वतः कसा वाटला तुला स्केच? खूपच भारी, खूपच कमाल काढले आणि एवढ्या त्या डिटेलिंग इतक्या कमाल आहे सुदर्शन तुझ्या. कमाल कमाल. अफलातून मला खूप आवडलं हे. ते मी माझ्या बेडरूम मध्ये लावणार आहे. खूप कमाल. थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट. सो फायनल दोन्ही मॅडम लोकांना स्केच देऊन झाले. त्याची व्हिडिओ तुम्ही आता बघितली असेल. पूर्ण रिॲक्शनची व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवर टाकतो, तिथे तुम्ही बघू शकता इंस्टाग्रामवरती व्हिडिओज. सो मला फॉलो करा इंस्टाग्रामवरती, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली ते. सो फायनली घरी आलो आहे मी आणि आल्या आता ऑर्डरचं एक काम करायचं कारण संध्याकाळीच मला ते लगेच द्यायचं आहे ऑर्डरचं काम, म्हणजे जे स्केच करायचं ते आणि ते फ्रेम करून द्यायचे. सो मी फ्रेम पण घेऊन आलो येता. सो असे नॉर्मल फ्रेम असतात, त्याच्यात आपण स्केच टाकतो त्याच्यानंतर. सो असे मी टोटल 4 फ्रेम घेतलेत आणि 2 मोठे फ्रेम आहेत. म्हणजे जेवढे लागतात तेवढे मी स्टॉकमध्ये 2-3 ठेवतो, म्हणजे अर्जंट कुणाचं असेल ऑर्डर वगैरे तर त्यांना देता येतं. सो आता हे फ्रेम आधी स्केच करायचं, त्यानंतर फ्रेममध्ये टाकायचं आणि ते त्यांना देऊन यायचे. बाकी ते स्केच पर्सनल आहे म्हणजे ते दाखवू शकत नाही, त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकणार ते स्केच. जेवढे पर्सनल नसतात म्हणजे त्यांची परमिशन असेल दाखवायची तेच मी पोस्ट करतो इंस्टाग्रामवरती किंवा कुठेही फोटो वगैरे पोस्ट करतो. तर तुम्हाला पण ऑर्डर करायचे असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल मी सगळे स्केच पोस्ट करतो तर असं काही नाही आहे. तुमची परमिशन असेल तरच पोस्ट करतो, नाही तर बिलकुल पण आपण पोस्ट नाही करत. सो आता फटाफट स्केच करतो आणि त्याच्या आधी तुम्हाला एकदम मी प्रिंट्स पण दाखवून देतो. जे गणपतीचे वगैरे आपण स्केच केलेत 1-2 स्टॉकमध्ये असतात माझे प्रिंट्स आणि बाकी आपण डे टू डे जेवढे ऑर्डर्स येतात ते प्रिंट्स करतो सेव्ह. ते मी प्रिंट्स तुम्हाला एकदा दाखवून देतो कोणते कोणते आपल्याकडे प्रिंट्स आहेत, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. आणि तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही प्रिंट्ससुद्धा ऑर्डर करू शकता, त्याची प्राईस खूप कमी आहे.
पोर्ट्रेट स्केचची प्राईस थोडीशी जास्त असते आपली, कारण ते हँडमेड स्केच आहे. आणि जे प्रिंट्स आहेत त्याची प्राईस थोडीशी कमी, म्हणजे 400-500 रुपयापर्यंत आरामात तुम्हाला होम डिलिव्हरी पण मिळू शकते. सो ते एकदा तुम्हाला दाखवून देतो. आणि ऑर्डर करायची असेल तर इंस्टाग्रामवरती मला मेसेज करू शकता. सो तुम्ही प्रिंट्स बघू शकता. हे एक विठ्ठलाचं आपण स्केच काढलं होतं. बाय द वे, ज्यांना वाटत असेल हे नुसती प्रिंट आहे किंवा फोटोची प्रिंट आहे, तर फोटोचं नाही आहे, ओरिजिनल आपण स्केच काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी ह्याच्या जेव्हा स्केच काढलं होतं त्याचे फोटो पण इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेले, म्हणजे थोडं थोडं करतानाचे पण पोस्ट केले, तुम्ही बघू शकता. आय थिंक एक वर्ष, आय थिंक एक वर्ष अगोदरचे पोस्ट तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल. सो हे आपण स्वतःहून काढलेले त्याचे प्रिंट्स आहेत. हे महाराजांचं एक स्केच काढले तुम्ही बघू शकता. त्यानंतर गणपतीचे आपण 2 काढलेत. अजून आपल्याकडे बुद्धाचे वगैरे स्केच आहे, त्याचे प्रिंट्स सध्या मी अजून टेस्टिंगमध्ये आहेत ते प्रिंट्स. म्हणजे क्वालिटी मला तशी चांगली वाटत नाही. जोपर्यंत क्वालिटी चांगली येत नाही तोपर्यंत मी म्हणजे सेल करण्यासाठी नाही तुम्हाला दाखवणार ते. या सगळ्या स्केचची तुम्ही क्वालिटी पण चेक करू शकता. हे सगळ्यात जास्त डिमांडमध्ये स्केच आहे, तुम्ही बघू शकता. एकदम प्रॉपर आपण हे स्केच केलेलं आहे. सो यापैकी कुठलंही तुम्हाला हवं असेल, हे A3 साईजमध्ये प्रिंट आहेत, A4 साईजमध्ये पण आपल्याकडे आहेत. तुम्हाला कुठलाही हवं असेल तुम्ही ऑर्डर करू शकता इंस्टाग्रामवरती मेसेज करून. तुम्हाला स्वतःचा पोर्ट्रेट स्केच किंवा फ्रेंड्सचा कुणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर तेही आपण काढतो. जसं आपण तन्वीताईचं आणि जान्हवीताईचं आज दिलं, त्यांची रिॲक्शन तुम्ही बघितलीच. ओरिजिनल स्केच ते हँडमेड स्केच होतं, त्यांचं काढून दिलं होतं. तसं पण तुम्ही फ्रेंड्सना गिफ्ट देण्यासाठी पण काढू शकता. सो तशी पण ऑर्डर असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. त्यांची रिॲक्शन तुम्ही बघितली ॲक्टर लोकांची. सो तुम्हाला त्यांची रिॲक्शन आवडली असेल, स्केच मेन आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा, कारण तिथे रील्स वगैरे जास्त मी टाकतो. जे पण आता त्यांची रिॲक्शन, ओरिजिनल जे रिॲक्शन त्यांची होती ते आपण इंस्टाग्रामवरती रील्स म्हणून टाकलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. आणि सेकंड थिंग, तुम्हाला ऑर्डर वगैरे पण करायची असेल तर मला इंस्टाग्रामवरती डायरेक्टली तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला लगेच रिप्लाय येईल तिकडे माझ्याकडनं. सो इंस्टाग्रामवरती फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक तुम्हाला मिळेल आणि स्क्रीनवरती तुम्हाला ID पण दिसत असेल. सो लवकरात लवकर जाऊन फॉलो करा. एनिवेज हा ब्लॉग इथंच एंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.